नमस्कार, मी पुरुषोत्तम रेणुसे, शौर्य करिअर अकॅडमी पुणे. मागच्या भागामध्ये आपण संगणकाचं काय पाहिलेलं आहे रे? इतिहास पाहिलेला आहे, बरोबर ना? संगणकाचा काय पाहिला? इतिहास पाहिला की पहिला संगणक कोणता, संगणकाचे जे जनक आहेत चार्ल्स बॅबेज यांच्याविषयी माहिती पाहिली, कोणकोणती उपकरणे वापरण्यात आली याच्याविषयी काय केलेली आहे माहिती पाहिलेली आहे. संगणकाची भूमिका, संगणकाचा इतिहास, त्यानंतर संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत, मग संगणकाच्या पहिल्या पिढीमध्ये का वापरलं गेलं, दुसऱ्या पिढीमध्ये वापरलं काय गेलं बघा. पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरलं गेलं होतं, दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर झाला होता, त्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये आयसीचा म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटचा वापर झाला होता. चौथ्या पिढीमध्ये कसा वापर केला, मायक्रो प्रोसेसरचा काय करण्यात आला होता, मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, त्याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. पाचव्या पिढीमध्ये त्याचंच पुढचं रूपांतर इंटेल 2, 3, 4 याचा म्हणजे मायक्रो प्रोसेसरचाच वापर करण्यात आला, मात्र ते कसं होतं, वेगवान होतं. आणि संगणकाची जी सहावी पिढी आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल एजंट, हे त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, वापरण्यात आलं. याच्याविषयी आपण काय पाहिली होती, माहिती पाहिली होती, लक्षात ठेवा. आता आपण महत्त्वाचं संगणकाचे काय पाहणार आहे, प्रकार पाहणार आहे. संगणकाचे काय पाहणार आहे, प्रकार पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर संगणकाचे जे प्रकार आहेत ते महत्त्वाचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, सुपर कम्प्युटर आहे. जर आपण सुपर कम्प्युटरचा विचार केला तर सुपर कम्प्युटर 2000 पर्यंत आपल्याकडे सुपर कम्प्युटर नव्हता, बरोबर ना? की तो 1980च्या पुढं बनवण्यात आणण्यासाठी सिडॅक ही संस्था काय करण्यात आली, ती स्थापन करण्यात आली होती. कारण की सुपर कम्प्युटर देण्यास अमेरिकेने काय केला होता, नकार दिला होता. मग बघा, सुपर कम्प्युटर म्हणजे काय की सर्वात जलद, सर्वाधिक स्मरणशक्ती या संगणकाची असते, कार्यक्षमता खूप जास्त असते, म्हणजे ज्याला कार्यकाल 500 वर्ष लागल अशी माहिती बनवण्यास हे सुपर कम्प्युटर ते काही मिनिटांमध्ये बनवू शकतात. लक्षात, एवढी क्षमता याची खूप जास्त असते. इतर संगणकापेक्षा आकाराने कसा असतो, तो मोठा असतो आणि गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण करणारा संगणक म्हणजेच त्याला सुपर कम्प्युटर असं म्हटलं जातं. जशी आपली अंतराळ संस्था आहे इस्रो, नासा किंवा मोठमोठ्या गुगल, फेसबुक या संस्था आहेत, या ठिकाणी असे सुपर कम्प्युटर काय केले जातात रे, वापर केले जातात. बघा, याप्रमाणे हे मोठ्या प्रमाणात हे असे सुपर कम्प्युटर असतात ज्यांची सीपीयू या प्रमाणात मांडले जातात. याचा वापर कुठं होतो, अवकाश संशोधन, मी सांगितलं आपली इस्रो असेल, अमेरिकेची नासा असेल, उपग्रह प्रक्षेपण त्याच्यावर नियंत्रण असेल, जीपीएस प्रणाली, जीआयएस प्रणाली, या प्रणालींमध्ये या सुपर कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे जे संगणक आहेत, असे जे कम्प्युटर आहेत, यांना सुपर कम्प्युटर असं म्हटलं जातं. दुसरं आहे मेन फ्रेम कम्प्युटर. बघा, मेन फ्रेम मोठ्या प्रमाणात कार्यभार हाताळण्यासाठी त्याचं काय केलेलं असतं, डिझाईन केलेलं असतं. मोठ्या प्रमाणात डेटावर जलद आणि कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकतात ते या संगणकाद्वारे. म्हणजे याच्यापेक्षा तो थोडासा त्याची जी क्षमता असते ती थोडी सुपर कम्प्युटरपेक्षा मेन फ्रेम कम्प्युटरची क्षमता कशी असते, थोडीशी कमी असते. हा सर्वात जलद येते, त्यापेक्षा थोडासा कमी हा मेन फ्रेम कम्प्युटर असतो. मात्र मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याचा काय केला जातो, वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात डेटावर जलद आणि कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकतात. या संगणकाद्वारे वेगवान प्रक्रिया शक्य होतात. मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येते. या संगणकावर एकाच वेळी अनेक व्यक्ती काय करू शकतात, काम करू शकतात. मग मी सांगितलं बघा, मोठमोठ्या विमा कंपन्या आहेत, बँका आहेत, वित्त संस्था आहेत, रेल्वे इत्यादी ठिकाणी हे जे मेन फ्रेम कम्प्युटर आहेत, या मेन फ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. ते याप्रमाणे दिसतात बघा. पुढे आहे मिनी कम्प्युटर. बघा, हे आकाराने काय असतात, लहान असतात. याच्यापेक्षा याची क्षमता कमी असते आणि मेन फ्रेम कम्प्युटरपेक्षा या मिनी कम्प्युटर क्षमता थोडीशी काय असते, कमी असते. आकाराने लहान व मायक्रो कम्प्युटरपेक्षा कसे असतात रे, मोठे असतात. मायक्रो कम्प्युटर चौथा आहे, मग याच्यापेक्षा कशा ह्या मोठा आहे. याची काम करण्याची क्षमता व गणना करण्याचा वेग अधिक आहे. मग मध्यम आकाराच्या ज्या कंपन्या आहेत, त्या मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये बघा या ठिकाणी देण्यात आलेले मध्यम आकाराच्या म्हणजे या इन्फोसिस असेल, आपले विप्रो असेल किंवा वेगवेगळ्या ज्या IT क्षेत्रामधल्या कंपन्या आहेत किंवा इतर सेवा क्षेत्रामधल्या कंपन्या आहेत, या ठिकाणी या मिनी कम्प्युटरचा काय केला जातो, वापर केला जातो. कंपन्यातील विभाग या ठिकाणी याचा काय होतो, वापर होतो. आणि चौथा आहे मायक्रो कम्प्युटर. मग एकाच वेळी एकच व्यक्ती काम करू शकते, ज्याचा वापर आपण स्वतः घरी सुद्धा करतो. याचा आकार लहान असतो, याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, म्हणजे वैयक्तिक कामं जी केली जातात
आपल्या घरांमध्ये जे संगणक आहेत, लॅपटॉप आहे, यांना मायक्रो कम्प्युटर असं म्हटलं जातं. या संगणकाद्वारे, मायक्रो कम्प्युटरद्वारे ती केली जातात. पीसी म्हणजे काय, पर्सनल कम्प्युटर याला म्हटलं जातं. मग घर, विद्यालय, महाविद्यालय, लहान मोठे व्यापारी या मायक्रो कम्प्युटरचा काय करतात, वापर करतात. मग संगणकाचे आपण बघा 4 प्रकार पाहिले. पहिला सुपर कम्प्युटर, जो भारताने पहिला परम 8000 तयार केला होता सीडॅकने. दुसरं प्रकार आहे मेन फ्रेम कम्प्युटर, ज्या मोठमोठ्या विमा कंपन्या, बँका, वित्त संस्था या ठिकाणी वापरले जातात. तिसरं आहे मिनी कम्प्युटर, ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी वापरले जातात. आणि चौथा आहे मायक्रो कम्प्युटर, ज्याचा पर्सनल म्हणून वैयक्तिक कामकाजासाठी त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. पुढच्या भागामध्ये आपण सुपर कम्प्युटर विषयी किंवा इतर माहिती काय करणार आहे, पाहणार आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर संगणकाची जी रचना आहे, संगणकाची रचना त्याच्यामध्ये मेमरी युनिट, रॅम, रोम येतं, कंट्रोल युनिट येतं, संगणकाच्या भाषा येतात आणि आपला जो सुपर कम्प्युटर आहे किंवा भारतात संगणकाचे तंत्रज्ञान याविषयी पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. थँक्यू.